असं नाहीये ते. बरोबर आहे तुझं म्हणणं आणि तुझी काळजी मला कळते ग. पण कसं आहे ना की जसं योग्य वेळी चुकीची गोष्ट सांगून काही फायदा होत नाही ना, तसंच चुकीच्या वेळी योग्य गोष्ट सांगून त्याचा उपयोगही नसतो. त्यामुळे जे काही करशील ना ते काळजीपूर्वक आणि शांतपणे कर. काय? ओके चला. बघ अंशू, प्लीज इथे लक्ष दे. नीट काम कर. समोरच्या मनात ना तुझ्याबद्दलचं चांगलं इमेज झालं पाहिजे. हे बघ, असं करशील ना तुझी शिक्षा पण कमी करेल ना तो. ओके. अंशू दादा आला. हा हा ते बघ, ते नीट करते. हा नाही नाही, बाजूला बाजूला त्याच्या. काढल्यात त्याच्या नोट्स काढल्यात. नाही ते आपल्याला डील फायनल करायचं आहे. रोहिणी फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. उठ उठ उठ. सावकाश सावकाश. किती लागलंय. सावकाश सावकाश. सॉरी सॉरी सॉरी. बापरे मम्मा, अगं किती लागलंय बघ ना. कसं झालंय बघ त्या हाताचं. रोहिणी अगं ये ना ग लवकर. बापरे किती सुजलंय बघ मम्मा. दुखतंय का? नाही ताई. ठीक आहे ठीक आहे, इतकं काही लागलेलं नाहीये. काय काही नाही झालंय. बघ किती लागलंय त्याला. कसं काम करणार आहे तो. करेल अप्पी, सगळं काम करेल तो. हो ताई, करेन मी. माझ्या एका हाताला लागलं तरी दुसरा हात अजून नीट आहे, त्यामुळे मला दिलेली शिक्षा मी पूर्ण करेन. आणि काही झालं, रक्त आलं, चक्कर आली, हात सुजला तरी मी शिक्षा पूर्ण करणार. सर चहा नाश्ता. नकोय मला. हेल्प बघितला सुद्धा नाही दादाने. अरे अंशू, लक्ष होतं त्याचं. आता बघितलं नाहीस का, रोहिणीने विचारलं नाश्ता घेणार का सर, चहा घेणार का, तेव्हा नाही म्हणून सरळ निघून गेला. त्याला वाईट वाटतंय रे, म्हणून त्याने नाश्ता केला नाही. नाहीतर गेला नसता काय ब्रेकफास्ट करायला. हे बघ, तू एकदम गुड बॉय असल्यासारखा वाग. आज ना उद्या त्याला लक्ष द्यावंच लागेल.